दुकानांपुढे. तेव्हा या दुकानात घालून इथून त्याकडे तिथून लाईन गेलेली, ग्रामपंचायतची पिण्याच्या पाईपलाईन गेलेली, इकडनं विद्युत लाईन गेलेली आणि मध्ये मोठी गटर लाईन आहे. आता हे लोक याच्यावर परत भरावं टाकत आहे. समजा उद्या जर काही प्रॉब्लेम झालाच तर मग हे परत कदाचित जोडायचे का? तर हे लोक काय म्हणतात हे जागा आमच्या आहे, बरोबर द्यायचं. सगळ्यात पहिली गोष्ट की जो रस्ता या ठिकाणी झाला, मला वाटतं सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे. पहिली गोष्ट, ग्रामपंचायतचा तसा लिगल या रस्त्याशी संबंध येत नाही आहे. हा जो जॉब होता, हा जॉब संपूर्ण माझ्या माहितीप्रमाणे आपल्या लेंडी म्हणजे डॉक्टर खैरे तिथून तर संपूर्णपणे हा जॉब त्या ठिकाणी ह्याच्यात करायचा होता. परंतु पैशाची मला वाटतं पडलेली कमतरता, म्हणजे जेवढे पैसे ह्या रोडसाठी होते परंतु पाठीमागं वाढलेलं जास्त काम, आणि त्यामुळं पुढे ह्या रस्त्याला आता निधी पडला नाही. जी काही शिल्लक रक्कम होती ती रक्कम नारायणगावच्या गटर, म्हणजे त्या पैशातून सगळ्यात पहिलं गटर होणं गरजेचं होतं. म्हणून त्यावेळेला मला वाटतं हे गटरच्या वेळेला हे काढलं. एक चांगली गोष्ट या ठिकाणी झाली की जे नारायणगावचं गटर मीना नदीत जाणार होता, आता ते मीना नदीत न जाता ते डायरेक्ट नारायणगावच्या बाहेर त्या ठिकाणी जाईल. हा एक याच्यातला महत्त्वाचा भाग होता. आता दुसरा विषय असा आहे की ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाची आपण या बाबतीत चर्चा केली त्याच वेळेला आपल्याला विषय कळाला होता की उर्वरित कामासाठी त्यांच्याकडे खर्च आता कुठलाही निधी अजून शिल्लक नाही आहे. म्हणजे येणारं समोर जे अतिक्रमण करतायत तेच जर अतिक्रमण करतायत तर त्यांच्या समोर त्यांच्या दुकानात यायला जर गाड्या लावायला जागा नसतील तर त्याला पर्याय काय? किरण भाऊ, आता जर आपण दोन्ही बाजूने या रस्त्याचं बारकाईने पाहिलं तर या बाजूने जर तुम्ही पाहताय म्हणजे उजव्या बाजूने मी उभा आहे त्याच्या, आपण ज्या वेळेला ते सुरुवातीच्या काळामध्ये जो एक फुटपाथ केला होता त्याच्या खाली गटर लाईन होती, पण त्या फुटपाथची आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर साधारण एक 2.5 ते 3 फूट तो खाली गेलेला आहे. खाली गेल्यामुळं साहजिकच ज्या उजव्या बाजूला जी काही दुकानं आहेत आता त्यांच्या दुकानात जायला देखील या ठिकाणी थोडीशी जागा कमी पडते, किंवा या ठिकाणी त्यांना इत्या उचलून वर जायला तो पण त्रास या ठिकाणी निश्चित व्यापाऱ्यांचं एक नुकसान आहे. हा नारायणगाव बाजारपेठेचा अतिशय महत्त्वाचा रस्ता आहे. एकच मिनिट, हा महत्त्वाचा रस्ता आहे. ह्या रस्त्याने संपूर्ण नारायणगावची बाजारपेठ म्हणजे ह्या गेल्याशिवाय आपण वेशीच्या पुढं जी काय दुकानं आहे त्या दुकानाला आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यामुळे ह्या रस्त्यावरती जे अतिक्रमण आहे निश्चित ग्रामपंचायत ह्या अतिक्रमणाबाबत मला वाटतं जागृत आहे. बऱ्याच वेळा ग्रामपंचायतींनी सदर दुकानदारांना नोटिसा बजावल्या, सदर दुकानदारांना समजून सांगितले. पण माझी एक ग्रामपंचायतला या ठिकाणी विनंती आहे, खरं तर ह्या रस्त्यावरती ग्रामपंचायतचा तसा डायरेक्ट इनडायरेक्ट कुठला अधिकार येत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्यामुळे, परंतु मी एक ग्रामपंचायतला एक विनंती या ठिकाणी करेल की आपण जर 2 माणसं ह्या रस्त्यावर कायमस्वरूपी नेमली की आता जेणेकरून या रस्त्यावर आपण पाहतोय की आता समोर पाहतो आपण ती गाडी रस्त्यात उभी आहे, ती गाडी रस्त्यात आल्यानंतर ऑटोमॅटिक पाठीमागून येणारा तिथं थांबतोय. जर अशी जर ह्या रस्त्यावरती वाहनं उभी करून दिली नाही किंवा 2 व्हीलर पार्किंग केले, ते पार्किंग एकदम रस्त्यावर केलं तर ते पार्किंग त्याला थोडंसं आतमध्ये घ्यायला लावलं. शेवटी व्यापाऱ्यांना धंदा करणं हे देखील त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि ज्या व्यापाऱ्यांनी थोडंसं ह्या फुटपाथवरती जे काही व्यापारी येत आहेत त्यांनी देखील खरं तर आपली जबाबदारी समजावं, कारण माझ्या दुकानात जर गिऱ्हाईक यायचं असेल तर मी त्यांना पार्किंग करून दिलं पाहिजे. आज नारायणगाव बाजारपेठेची किरण भाऊ जी काय आपण पाहतो की गिऱ्हाईक जे कमी पडत चालले त्याच्यामागं मूळ कारण आहे की नारायणगाव ग्रामपंचायत व्यापाऱ्यांनी कदाचित आपल्या दुकानापुढे जे काय अतिक्रमण केलं त्याच्यामुळे देखील त्यांनाही गिऱ्हाईक होत नाही आणि गावात देखील गिऱ्हाईक होत नाही. तर 2 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला एक करता येतील. ग्रामपंचायतीने 2 माणसं नेमावीत, एक माणूस पूर्वेकडे नेमावा, एक माणूस इकडे पश्चिमेकडे नेमावा, आणि दोन्ही ठिकाणी ही जे रस्त्यामध्ये त्यांनी सतत जर फिरत राहिले आणि ह्या ज्या गाड्या त्या ठिकाणी पार्क होत आहेत किंवा ज्या गाड्या रस्त्यात उभ्या राहत आहेत त्यांना जर वेळोवेळी सूचना केली, गाडी उभी करून दिली नाही, जी 2 व्हीलर रस्त्यामध्ये ते त्यांना जर सांगितलं तर मला वाटतं खूप बऱ्याच अंशी आपलं ट्रॅफिक या ठिकाणी थांबेल. अशी अतिक्रमणाचाच विषय आहे. तर पूर्व वेसपासून तर पश्चिम वेसेपर्यंत जे व्यापारी आहेत तिथे अक्षरशः त्यांना माशा मारत गिऱ्हाईकाची वाट बघायला लागते. याचं काय कारण, काय कारण? किरण भाऊ, मी तुम्हाला ते सांगितलं ना की होते काय की हे नारायणगावचं प्रवेशद्वार आहे विशीमध्ये जाण्याचं, आणि बऱ्याच अंशी आता असं होतं की तुम्ही ज्या वेळेला विशीच्या आतमध्ये जातात त्यावेळेला 4 व्हीलर आतमध्ये जाऊ शकत नाही. मग याला जबाबदार कोण आहे? आपणच. व्यापारी आपला माल रस्त्याच्या बाहेर काढून ठेवतात, तो बाहेर काढून ठेवल्यामुळे ऑटोमॅटिक लोक कंटाळा करतायत की बा इथं विशीच्या पुढे गेलं का याला धक्का लागतो का त्याला. तर कदाचित तिथंच जर व्यापाऱ्यांनी जर स्वतःहून जर ही काळजी घेतली की आपल्या दुकानापुढं आपणच जर पार्किंग करून दिलं नाही तर निश्चित सगळ्यांना धंदा होईल. ती वेळ येणार नाही माशा मारत बसायची. मगाशी तुम्ही म्हटलं का कचडे होते त्यामुळे जागा नव्हती गाड्या लावायला, त्याच्यासाठीच तर आपण एकत्र काढलेत ना.
पण त्याच्यामध्ये व्यापारी पुन्हा भर टाकायला लागलेले आहेत. उदाहरण तुम्हाला ते- मी पाहिलं, मी 2-3 व्यापाऱ्यांशी या संदर्भात मी चर्चा पण केली. आता तुम्ही या ठिकाणी बा आपण उभे, मला वाटतं 4 ते 5 फूट याला हाईट झालेली आहे. बरोबर. आणि ज्यावेळेला ह्या दुकानात त्याला चढायचं आहे ते याला, तर त्याने चढायचं कसं हा एक महत्त्वाचा. त्यांना मी त्यावेळेस म्हटलं होतं की तुम्ही आतल्या पायऱ्या बनवून घ्या. पण हा- त्यांचं हा एक- असं की परत माणूस गटारातमध्ये- हा एक विषय निश्चित महत्त्वाचा आहे, किंवा त्यांनी एकदा पोटात पायऱ्या बनवाव्यात, आतल्या आत पायऱ्या बनवाव्या, किंवा तात्पुरता जोपर्यंत शासनाचा निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत मोठ्या प्रमाणात काही न करता तात्पुरत्या स्वरूपात मला वाटतं एक 2 फुटाचा 3 फुटाचा जिना त्यांनी करावा. अशी खूप मोठ्या अर्धवट राहिलेलं काम आहे, कधी पूर्ण होईल? खरं मग मला माहितीप्रमाणे म्हणजे आता खरं शासन आमचे, सत्ता आमच्या पक्षाची, सर्व आमचे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे शासनाकडे निधीची उपलब्धता ह्या माहिती संदर्भात खरं तर मला वाटतं ग्रामपंचायतीने याचा पाठपुरावा केलेला आहे. आपणही त्या पाठपुराव्याला मदत करू. शक्य झालं तर आपणही त्या संबंधित खात्याशी पत्रव्यवहार करून आपण त्या मंत्र्यांशी भेटून याच्यासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करू.